सरसकट कुणबी प्रमाणपत्रामध्ये आणि अध्यादेशामध्ये सगळे सोयरे या शब्दाचा उल्लेख करावा या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावं, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, तसंच शासनाच्या अध्यादेशातही सगळे सोयरे या शब्दाचा उल्लेख करावा अशी मागणी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। काल 20 तारखेला जे विशेष अधिवेशन बोलवलं त्या विशेष अधिवेशनामध्ये कुठेही सगळे सोयरे या अध्यादेशाचा चर्चाही न करता एकाही आमदाराला याच्यावर न बोलू देता 10% वाढीव आरक्षण मराठा समाजाला घोषित करून हे अधिवेशन गुंडाळण्यात आलं। महाराष्ट्रात गुलाल फक्त विधान भवनातच मंत्र्यांनी आणि आमदारांनी एकमेकांना लावला। सर्वसामान्य मराठ्यांनी महाराष्ट्रात कुठेही स्वागत केलेलं तुम्हाला दिसलं का? एवढा मोठा समाज असलेला महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा घोर अपमान या शासनाने केला असून त्याच्या निषेधार्थ सोलापुरात लगेचच त्या दिवशी 20 तारखेला आम्ही या शासनाच्या विरोधात शासनाने आमची फसवणूक केली म्हणून गाजर दाखवा आंदोलन केलं। सरकारनं मराठ्यांची फसवणूक केल्यानं मराठा समाज आता शांत बसणार नाही। संपूर्ण जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। जिथे जिथे मराठा समाजाची गावं आहेत महाराष्ट्रातली सगळीच ते सोलापूर त्यात आलं। प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक तहसील ऑफिसला गावाच्या लगत असणारा जिल्हा रस्ता असेल, राज्यमार्ग असेल, राष्ट्रीय महामार्ग असेल, सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यान हे मार्ग चक्काजाम केले जातील, रास्ता रोको केला जाईल। अशा प्रकारे 24 पासून म्हणजे उद्यापासून हे आंदोलन स्टार्ट करतो आपण। 5 दिवस सलग सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत हे आंदोलन चालणार असून अशा प्रकारे सोलापूर शहरात आपण पहिल्या दिवशीची सुरुवात उद्याच्याला सकाळी मरिया चौकातून करतोय। 25 तारखेला आसरा चौक आहे, 26 तारखेला मार्केट यार्ड चौक आहे, 27 तारखेला अक्कलकोट रोड आहे आणि 28 तारखेला तुळजापूर रोड ऑर्किड कॉलेजच्या समोर असं 5 दिवसाचं चक्काजाम आंदोलन करून एकच आंदोलन जिल्ह्याच्या वतीनं मोठं जे 3 मार्चला मोहोळ येथे घेण्याचं आपण नियोजित केलं आहे। सरकार एवढ्यावर जर ऐकलं नाही तर पुढील दिशा ठरवण्यासाठी परत अंतर्गत सराटीला राज्याची बैठक होऊन मुंबईच्या दिशेनं कूच करण्याचे नियोजन करणार आहोत। या पत्रकार परिषदेस पुरुषोत्तम बर्डे, पद्माकर काळे, विनोद भोसले, रवी मोहिते, महादेव गवळी, राजन जाधव, गणेश देशमुख आदींची उपस्थिती होती।